नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून किंवा इयत्ता पहिलीमध्ये मोफत प्रवेश मिळतो। त्यानंतर प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर केजी आणि ज्युनियर केजी यामध्ये सुद्धा वयानुरूप मोफत प्रवेश मिळतो। आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे मी तुम्हाला सांगतो। तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागतं, म्हणजेच बालकाचं आधार कार्ड, आईचे किंवा वडिलाचे आधार कार्ड, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र जे की ऑनलाईनचे असेल, त्यानंतर जे विद्यार्थी किंवा पालक हे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, जे बालक दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, जे पालक म्हणजेच बालकाचे आई किंवा वडील विधवा, विधूर, घटस्फोटित असेल तर त्यांच्यासाठी ते संबंधित कागदपत्रे लागतील। आणि अनाथ बालकांसाठी सुद्धा त्यांचे जे कागदपत्र आहे ते लागतील। तर हे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहे। लवकरच ऑनलाईन प्रवेश सुरू होईल आणि इयत्ता पहिलीसाठी जी वयोमर्यादा आहे ती मी तुम्हाला सांगतो। तर इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्याचा जन्म म्हणजेच बालकाचा जन्म हा 1 जुलै 2017च्या नंतरचा हवा, 1 जुलै 2017च्या नंतर, आणि 31 डिसेंबर 2018पर्यंत जन्म घेतलेले बालक इयत्ता पहिलीसाठी पात्र आहेत। म्हणजेच त्याचं मिनिमम वय आणि मॅक्झिमम वय हे जे आहे कॅल्क्युलेट होतं आहे ते 31 डिसेंबर 2024 तारखेचं, 31 डिसेंबर 2024 तारखेचं हे वय कॅल्क्युलेट होणार आहे। म्हणजेच इयत्ता पहिलीसाठी मिनिमम वय 6 वर्ष पूर्ण असावे आणि मॅक्झिमम 7 वर्ष 5 महिने 30 दिवस। अशाच पद्धतीनं सिनियर के जीसाठी 5 वर्ष पूर्ण, मॅक्झिमम जे आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस। त्यानंतर ज्युनियर के जीसाठी 4 वर्ष पूर्ण, मॅक्झिमम जे आहे 5 वर्ष 5 महिने 30 दिवस। आणि प्ले ग्रुप नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण, त्यानंतर मॅक्झिमम जे आहे ते 4 वर्ष 5 महिने 30 दिवस। तर संबंधित जन्मतारखेमध्ये जन्म घेतलेले बालक वयानुरूप त्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकतात। तर आपण मी सांगितलेले कागदपत्र तयार ठेवायचे आहे। लवकरच ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात होईल आणि आपण ऑनलाईन अर्ज करत असताना किती शाळा टाकू शकतो तर या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगतो, म्हणजे तुम्ही ते शाळा नियोजित करू शकता। तर आपल्या राहत्या घरापासून किंवा आपल्या स्थायी पत्त्यापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरपर्यंत आपण शाळा या अर्जामध्ये नमूद करू शकतात। आणि 3 किलोमीटरपर्यंत उपलब्ध न झाल्यास तर त्यापेक्षा जास्त अंतराच्या शाळासुद्धा आपण त्यामध्ये नमूद करू शकतात, टाकू शकतात। तर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर आणि मॅक्झिमम आपण 10 शाळा निवडू शकतो। तर प्राधान्यक्रम हे प्राधान्यक्रम कसं असेल ते सांगतो मी तुम्हाला। शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाप्रमाणे प्राधान्य मिळणार आहे। तर तुम्ही विचार करून ठेवायचा आहे कोणती शाळा आपल्याला निवडायची आहे। आणि काही बदल असले तर तुम्हाला मी सांगतोच, श्रीनपोटे कम्प्युटर येथे येऊन इथले तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। काही चेंजेस असले तर मी तुम्हाला सांगेल। ओके, धन्यवाद।